जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. परमेश्वर देवाने ही सकाळची वेळ तुम्हाला आणि मला दाखवली, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया, त्या जिवंत देवाला गौरव देऊया. खरोखर परमेश्वर आमच्यावरती प्रेम करतो. प्रियांनो, आज या कठीण प्रसंगामध्ये आम्ही राहत असताना, या कठीण काळाच्या प्रसंगामध्ये आम्ही ह्या जगामध्ये राहत असताना परमेश्वर देव प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सहाय्य करत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये किती गंभीर समस्या असू द्या, किती गंभीर अडचणी असू द्या, त्या सर्वांवरती मात करण्यासाठी आमचा देव जिवंत प्रभू येशू ख्रिस्त तो आम्हाला सहाय्य करणारा असा जिवंत देव आहे. तर चला, आपण सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि खरोखर आपण त्या देवाला धन्यवाद देऊया. आपण त्याची प्रार्थना करूया, त्याची उपासना करूया. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. तू सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी असा परमेश्वर तू आहे. हे देवा, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. आम्ही आमचं जीवन तुला देत आहोत. आम्ही आमचं संपूर्ण कुटुंब तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहोत. हे देवा, तुझ्या वचनातून मी बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू, तू माझा सर्वस्वीपणे ताबा तू घे. माझ्या विचारांचा ताबा तू घे, माझ्या शब्दांचा ताबा तू घे. आणि प्रिय प्रभू येशू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा अनुभव तू दे. प्रिय प्रभू येशू, आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर. हे देवा, तू प्रीती करणारा परमेश्वर आहे. आणि प्रभू, सर्व वाईट गोष्टींचा द्वेष करणारा जिवंत असा प्रभू तू आहेस. आणि प्रभू, तू आम्हाला या सर्व गोष्टींमध्ये प्रिय प्रभू येशू तू आमच्यावरती प्रेम करतोस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, आजचं जे वचन आहे ते आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर. ही सकाळची प्रार्थना तू आशीर्वादित कर. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर पित्या परमेश्वरा. प्रभू, जे निराश आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, संकटात आहे आणि प्रिय प्रभू येशू तुझ्यापासून दूर आहे, अशा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभू तू कार्य कर. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू माझा प्रिय प्रभू येशू आहे. तू माझा जिवंत देव आहे. प्रभू, जे प्रिय लोक आहेत, जे तुझे लोक आहेत प्रिय प्रभू येशू, त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. आणि प्रिय प्रभू येशू, ह्या वचनाद्वारे त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील, समस्या असतील, त्या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकत आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आजच्या भक्तीचा चालक, मालक, पुढारी तू. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियांनो, या सकाळच्या समयी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करत आहे, वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा प्रियांनो, आणि सबस्क्राईब करा. जर आपल्याला रोज देवाचं वचनाचे अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि इतरांपर्यंत चॅनलला प्रसारित करा, जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव त्या ठिकाणी होणार आहे, जिवंत देवाचं गौरव होणार आहे. आणि जे ज्यांना देवाचं वचन माहिती नाही, जे देवापासून दूर आहे, जे निराश आहे, जे संकटामध्ये आहेत, अशा लोकांसाठी ते औषध असं होणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, हे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रियांनो, आजच्या म्हणण्यासाठी आपण काढणार आहोत पहिले शमूएलचा 2 अध्याय. आता ह्या ठिकाणी हन्नेचं गीत आम्हाला दिसत आहे. खूप सुंदर रीतीने त्याने परमेश्वराच्या पुढे ते गीत गायलेलं आहे. पहा, परमेश्वराने तिच्या प्रार्थना ऐकलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि तिने जो परमेश्वराला शब्द दिला होता, तिने तो पाळण्यासाठी मागे पुढे पाहिलं नाही, विलंब केला नाही. तिने तंतोतंत त्या ठिकाणी परमेश्वराला जो शब्द दिला होता की मला पुत्र झाल्यानंतर मी तुझ्या सेवेस हुजुरास त्या ठिकाणी तुझ्या मंदिरामध्ये घेऊन येईल आणि आयुष्यभर तो तुझी सेवा करेल. आणि तिने जो परमेश्वराला शब्द दिला होता त्याप्रमाणे शमूएल बाळाला त्या ठिकाणी ती घेऊन आलेली आम्हाला दिसत आहे. मग पहा, 2 अध्यायामध्ये हन्नाने ती
गीत गायलं आणि तिने प्रार्थना केली ती ही, परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासत आहे, परमेश्वराच्या ठाई माझा उत्कर्ष झाला आहे, माझे मुख माझ्या शत्रू विरुद्ध उघडले आहे, कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही, कारण तुझ्याशिवाय कोणीच नाही. आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही. आता ही त्या ठिकाणी देवाची स्तुती करत आहे, कारण परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकलेली होती. ती देवाला स्तुती करत आहे, स्तुती देत आहे, ती देवाला धन्यवाद देत आहे, देवाला गौरव देत आहे. प्रियांनो, आम्ही आमची जेव्हा परमेश्वर प्रार्थना ऐकतो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो, त्यावेळेस प्रियांनो एवढा मोठा आनंद आम्हाला होतो की पहा, हा आनंद खूप गगनात मावत नाही. आणि खरोखर जेव्हा परमेश्वर देव तुमच्या संगती आहे, त्यावेळेस तुमच्या सर्व प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर दिल्याशिवाय राहत नाही. आणि मग पहा, गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे, तो सर्व कृती तुलून पाहतो. पहा, या ठिकाणी एक सूचना तिने त्या ठिकाणी केलेली आहे. देवाचं वचन आम्हाला सांगते, गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका. गर्व आमच्या जीवनातून आम्ही बाहेर काढून टाकला पाहिजे. आणि तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे, म्हणजे तो सर्व काही जाणणारा परमेश्वर आहे. तो सर्व कृती तोलून पाहतो, सर्व गोष्टी तोलून पाहतो. आणि शूर वीरांची धनुष्य भंगून गेली आहेत, ते जे लटपटत होते त्यांच्या कमरेस बलरूप कमरबंद चढवलं आहे. बघा, शूरवीरांची धनुष्य भंगून गेली आहे, म्हणजे जे शूरवीर आहे त्यांचे धनुष्य भंगलेली आहेत. परंतु जे लटपटत होते, जे अशक्त होते, त्यांच्या कमरेस बलरूप कमरबंद परमेश्वराने त्या ठिकाणी चढविला आहे. जे पोटभर खात होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहे. जे क्षुधित होते त्या 7 आराम प्राप्त झाला आहे. वंध्येला 7 मुले झाली आहेत, बहुपुत्रवती क्षीण झाली आहे. आणि पहा, ह्या ठिकाणी जे पोटभर खात होते, आता बघा ह्या ठिकाणी परमेश्वर देव या ठिकाणी आशीर्वाद देखील काढून घेतो. या ठिकाणी बघा, जे पोटभर खात होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहे. पहा, परमेश्वर देव आम्हाला देऊन पाहतो, सर्व गोष्टींनी आशीर्वादित करतो, परंतु जेव्हा आम्ही त्याच्यापासून दूर जातो त्यावेळेस आमचे सर्व आशीर्वाद परमेश्वर देव काढून घेतो. आम्ही जगाच्या मागे चालतो त्यावेळेस पहा, परमेश्वर देव सर्व आशीर्वाद काढून घेतो आणि आमचं होतं नव्हतं ते सर्व निघून जातं. आणि मग पहा, जे क्षुधित होते त्यास आता आराम प्राप्त झाला आहे. आणि वंध्येला आता 7 मुले झाली आहेत, बहुपुत्रवती क्षीण झाली आहे. परमेश्वर प्राण हरण करतो आणि प्राण दानही करतो. तो खाली अधोलोकी नेतो आणि वरही आणतो. परमेश्वर निर्धन करतो व धनवानही करतो. तो अवनत करतो व उन्नतीही करतो. तो कंगालास धुळीतून उठवतो, दारिद्र्यास उकिड्यावरून उचलून उभे करीतोस. म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यास प्राप्त होते, कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यावर त्याने दुनिया ठेवली आहे. पहा, या 8वं वचन खूप महत्वाचं आहे. तो कंगालास धुळीतून उठवतो. पहा, ज्यांच्याजवळ काही नव्हतं, परमेश्वर देव त्या लोकांवरती प्रीती करतो. पण जेव्हा आम्ही त्याच्या जवळ जातो, त्याची प्रार्थना करतो, त्याच्या इच्छेनुसार चालतो, त्याच्या आज्ञेनुसार चालतो, परमेश्वर देवाला आपल्या जीवनामध्ये घेतो, त्यावेळेसच तो कंगालास धुळीतून उठवतो, दारिद्र्यास उकिड्यावरून उचलून उभे करीतो. म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यास प्राप्त होते, कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहे, त्यावर त्याने दुनिया ठेवली आहे. तो आपल्या भक्तीची पावले सांभाळेल, पण दुष्ट अंधारात स्तब्ध पडून राहतील, कारण कोणीही मानव आपल्याच बलाने विजयी होणार नाही. परमेश्वराशी झगडणाऱ्यांचा चुराडा होईल, तो त्यांच्यावर आकाशातून गरजेल. परमेश्वर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत न्याय करील,
तो आपल्या राजास बल देईल, तो आपल्या अभिषिक्ताचा उत्कर्ष करील. नंतर एल्काना रामा येथे आपल्या घरी गेला आणि तो बालक एली याजकाच्या नजरेखाली परमेश्वराची सेवा करू लागला. बघा, ज्यावेळेस तिने ही परमेश्वराच्या पुढे गीताद्वारे प्रार्थना त्या ठिकाणी केलेली आहे आणि खूप सुंदर असं परमेश्वराचं तिने वर्णन केलेलं आहे. परमेश्वराची महती त्या ठिकाणी वर्णिलेली आहे. प्रियानो, ती आपल्या परमेश्वराशी विश्वासू राहिलेली आहे. तिने कोणा मनुष्याकडे जाऊन आपलं मनाचं मनोगत व्यक्त केलं नाही, तर तिने जाऊन आपलं मन मोकळं हे परमेश्वराच्या पुढे केलेलं आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून प्रियानो, आज मी तुम्हाला सांगत आहे की हन्नेसारखं आम्ही आपलं मन परमेश्वराच्या पुढे जाऊन मोकळं केलं पाहिजे. मग तुमचा कितीही प्रॉब्लेम असू द्या, तुमच्या जीवनामध्ये किती निराशा असू द्या, तुमच्या जीवनामध्ये किती संकट असू द्या, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला किती चिडवणारे लोक असू द्या, परंतु प्रियांनो, तुम्ही घाबरू नका, डळमळू नका. तुम्ही आपलं मन परमेश्वराच्या पुढे जाऊन मोकळं करा. म्हणजे परमेश्वर देव इर्मया 33:3 प्रमाणे वचन सांगते की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि प्रियांनो, आम्ही परमेश्वराला त्या ठिकाणी हाक मारायला पाहिजे आणि आपलं मन त्या परमेश्वराच्या पुढं आम्ही मोकळं केलं पाहिजे. प्रियांनो, होय प्रियांनो, या सकाळच्या वेळी खूप सुंदर असं संदेश तुमच्या पुढे येत आहे आणि तुमच्याकडे येत आहे. प्रियांनो, तुम्ही निराश आहात का? तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत का? तुमच्या जीवनामध्ये आजारपणाच्या समस्या आहे का? तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे का? तुमच्या जीवनामध्ये कुटुंब तुटण्याच्या समस्या आहेत का? तुमच्या जीवनामध्ये नोकरीच्या समस्या आहेत का? तुमच्या जीवनामध्ये विवाहाच्या समस्या आहेत का? तुमच्या जीवनामध्ये सैतानी बंधनाच्या समस्या आहेत का? प्रियांनो, त्याच्यावरती एकच उत्तर आहे की तुम्ही आपलं मन परमेश्वराच्या जवळ जाऊन मोकळं करा. त्या परमेश्वर देवाची महती तुम्ही करा. त्या परमेश्वर देवाला धन्यवाद द्या. आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर चला प्रियांनो, या सकाळच्या समय आम्ही त्या परमेश्वराच्या पुढे जाऊया. आज परमेश्वर देव तुम्हाला या सकाळच्या समय स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही. कारण 8 वचन सांगते की तो कंगालास धुळीतून उठवतो, दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलून उभे करीतो. मग ते सरदारांच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यास प्राप्त होते. कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत आणि त्यावर त्याने दुनिया ठेवली आहे. हे सुंदर वचन देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. प्रियांनो, निराश होऊ नका, खचून जाऊ नका. आज लोक एखादा अवयव निकामी झाला तर निराश होतात, ते जगण्याची आशा सोडून देतात. परंतु मी तुम्हाला एक सांगत आहे की ज्या देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे त्या देवाला आमचं शरीर बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. प्रियांनो, बंद पडलेले अवयव पुन्हा तो संजीवित करत आहे. बंद पडलेलं जीवन तो पुन्हा चालू करत आहे. मृत झालेलं जीवन ते पुनरुत्थित करण्याचं सामर्थ्य आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. तर प्रियांनो, तर चला आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊया, त्या जिवंत देवाकडे जाऊया आणि हन्नेसारखं मन आम्ही परमेश्वराच्या जवळ मोकळं करूया. जोपर्यंत आम्ही आपलं मन परमेश्वराच्या पुढे मोकळं करणार नाही, तोपर्यंत परमेश्वर देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार नाही. तर चला आपण प्रार्थना करूया, स्तुती करूया, आराधना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद 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 धन्यवाद. थँक्यू जीसस. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद प्रभेशू, प्रभेशू, धन्यवाद. हालेलुया 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 हालेलुया. थँक्यू जीसस. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद 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 धन्यवाद. वेलकम होली स्पिरिट. थँक्यू जीसस. यीशु रक्ते जय, यीशु रक्ते जय, यीशु रक्ते जय. पवित्र आत्मा की
जय हो, येशू की जय हो. ओ हालेलुया, थँक यू जीसस, हालेलुया, वेलकम होली स्पिरिट. ओ हालेलुया, 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 हालेलुया. आपण सर्वजण स्तुती करूया. आपण सर्वजण त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ येऊया. आपण सर्वजण आपलं मन, धन, आपलं सर्व गोष्टी, आपलं शरीर, आपलं अंतःकरण त्या परमेश्वराच्या चरणाच्या जवळ जाऊन आपण समर्पित करणार आहोत. कोणतीही गोष्ट परमेश्वराच्या पुढून लपून ठेवू नका प्रियांनो. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूचा प्रभू आहे. हे देवा, तू आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देणारा जिवंत प्रभू येशू आहे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. ओ थँक यू जीसस, स्तुती 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 स्तुती. धन्यवाद 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 धन्यवाद. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. वेलकम होली स्पिरिट. पवित्र आत्म्या, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा. हालेलुया, 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 हालेलुया. थँक यू जीसस. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद 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 धन्यवाद. थँक यू जीसस. पवित्र प्रभू येशू, प्रिय प्रभू येशू, आज आम्ही आमचं मन तुझ्या पुढे मोकळं करीत आहोत. प्रिय प्रभू येशू, माझ्या प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक लेकराला, तरुण लेकरांना, वृद्धांना, आई वडिलांना, सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत. वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या समस्या आहेत प्रभू. प्रत्येक कितीतरी लोक निराशेत आहे. त्यांच्या जीवनातील सर्व निराशा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकत आहे. सर्व आजार, रोगराई, नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रत्येकाला तू आरोग्य देत आहे. प्रत्येकाच्या जीवनातल्या समस्या प्रिय प्रभू येशू तू काढून टाकत आहे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. तुझी शांती प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये उतरून दे. तुझी शांती प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून येत आहे. हो प्रिय प्रभू येशू, जे बेरोजगार आहेत त्यांना तू आज काम देत आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. पिता परमेश्वरा, जे आत्महत्येचा विचार करत आहे प्रभू, त्या लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे. सर्व सैतानी दुष्टाचे विचार नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. सर्व सैतानी बंधनामध्ये अडकलेले लोक प्रिय प्रभू येशू, दुष्टाने त्यांचे अंतःकरण आंधळे करून ठेवलेले प्रभू, त्या सर्व दुष्टाला तुझ्या पायाखाली तुडत आहे. पिता परमेश्वरा, आमच्या पायाखाली तुडवण्याचा अधिकार तू आम्हाला दिलेला आहे. प्रियांनो, आपल्या अधिकाराचा तुम्ही यूज करा. अधिकार परमेश्वराने दिलेला आहे, त्या अधिकार तुम्ही गाजवा. अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे, त्या अधिकाराचा अधिकार तुम्ही अंमलात आणा. आणि प्रियांनो, जो अधिकार परमेश्वराने आम्हाला दिला, त्या अधिकाराने त्या दुष्टाला तुम्ही तुझ्या जीवनातून तुम्ही धमकावून टाका. कॅन्सरला तुम्ही शापित करा, कारण प्रभू येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे आणि त्या येशूच्या नावामध्ये सर्व कॅन्सर शापित होत आहे. हालेलुया, थँक यू जीसस, थँक यू जीसस. स्तुती, धन्यवाद येशू देवा. आणि प्रियांनो, आज तुमच्या जीवनामध्ये शांती आलेली आहे आणि जे वृद्ध आई वडील आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहे.
प्रिय प्रभू येशू, त्यांना तुझी आकडी व तुझी काठी, त्यांचा धीर तू हो. प्रिय प्रभू येशू, त्या सर्व आजार, सर्व सैतानी हल्ल्यापासून त्यांचं तू रक्षण कर, सर्व आजारापासून त्यांचं तू रक्षण कर. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. अनेक लोक समस्यामध्ये आहेत, अनेक लोक विवाहाच्या प्रॉब्लेममध्ये आहेत, अनेक लोक वेगवेगळ्या समस्येमध्ये आहेत. प्रिय प्रभू येशू, त्या सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकत आहे. हो पित्या परमेश्वरा, आम्ही आमचं मन तुझ्या पुढे मोकळं करत आहोत. आमचा विश्वास आहे की तू देणारा परमेश्वर आहे. आणि खरोखर प्रिय प्रभू येशू, तुझ्या वचनाप्रमाणे तू कांगालास धुळीतून उठितो, दारिद्र्यास उकेड्यावरून उचलून घेतो, त्यांना उभं करतो, सरदारांच्या बैठकीत बसवतो. आणि खरोखर सर्व पृथ्वी तुझ्या ताब्यामध्ये आहे. हो पित्या परमेश्वरा, हे वचन आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे, आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून दे. प्रभू, तू खूप ज्ञानदाता परमेश्वर आहे, तू श्रेष्ठ परमेश्वर आहे, तू आमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. प्रभू, या सकाळच्या समय प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव दे. प्रभू, त्यांच्या जीवनातील निराशा तू काढून टाक, त्यांच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू तू सक्सेस दे. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशासाठी, आमच्या देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर. आमच्या सर्व लीडर्सला प्रिय प्रभू येशू योग्य ज्ञान, योग्य बुद्धी तू दे. सर्व अंधभक्तीतून त्यांना तू बाहेर काढ. प्रभू, अंधश्रद्धेतून त्यांना बाहेर काढ. कारण आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता एकच परमेश्वर आहे आणि तो यहोवा परमेश्वर आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, याच्याद्वारे आज आम्हाला तारण मिळालेलं आहे, त्याच्याद्वारे आज आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं आहे, त्याच्याद्वारे आज आम्हाला आनंद मिळाला आहे, त्याच्याद्वारे आज आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे, त्याच्याद्वारे आज आम्हाला समृद्धी मिळालेली आहे, त्याच्याद्वारे आज आम्ही ह्या जगामध्ये जिवंत आहोत. त्याची प्रीती आमच्यावरती आहे आणि म्हणून ह्या जगामध्ये सर्व आम्हाला मिळालेलं आहे. त्याच प्रकारे आमच्या भारत देशाला प्रिय प्रभू येशू तू आशीर्वादित कर. आणि प्रिय प्रभू येशू, सर्व शत्रू राष्ट्रापासून आमच्या देशाचं तू रक्षण कर, सर्व शत्रू सैतानापासून आमच्या देशाचं तू रक्षण कर. आणि प्रिय प्रभू येशू, या देशाला या अंधश्रद्धेतून तू बाहेर काढ आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. तू जिवंत देव आहे, तुझ्या महाप्रतापशाली बलाने या राष्ट्रातील लोकांना तू दाखवून दे. आणि प्रिय प्रभू येशू, जे आमच्यासाठी प्रार्थना करतात त्या प्रत्येक दासीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आणि सुंदरसं वचन आज जे आलेलं आहे, जे कुणी ऐकतील त्या सर्व व्यक्तींना तू आशीर्वादित कर, त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. किती कठीण प्रॉब्लेम असू द्या, किती कठीण समस्या असू द्या, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे, ते सर्व प्रॉब्लेम आजच या क्षणापासून तुमच्या जीवनामधून निघून जात आहे. कारण प्रभू येशूचं नाव या संपूर्ण भूतलावरती सर्व नावामध्ये उंच आहे, उंच आहे आणि उंच आहे, उंच आहे. आणि तो जिवंत देव आहे आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. देवबाप तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आणि मला आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.